ते ए आय लगेच येऊन आता ते झालं आणि जॉब गेले आणि लोक मेले, अशी परिस्थिती नाही आहे की लक्ष्मीकांतला आपण परत एखाद्या पिक्चरमध्ये त्याला आणायचा का. तो रिअलिस्टिकली आणता येईल का, तर हो आणता येईल. आता आपली तशी कॅपेबिलिटी आहे. आता लक्ष्मीकांतचं मानधन कोणाला जाईल हा त्यातला एथिकल पॉईंट आहे. एक दिवस असेल 15 वर्षांनी की सगळेच त्या मोबाईलला ॲडिक्ट झालेले असतील, मग सिनेमा इंडस्ट्री राहील का नाही राहील. माडगुळकर जसं लिहितात, दैव जात दुःखे भरता दोषना कोणाचा, पराधीना आहे जगती पुत्र मानवाचा. ह्या ज्या 2 लाईन आहेत त्यात कुठलंही काव्य घ्या चांगल्या लोकांचं, हे AI कितीही इनपुट दिली तरी करू शकेल का. नमस्कार, मी विनायक पाचलक आणि थिंकबँकच्या बिहाइंड द सीन्समध्ये तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत. गेले काही दिवस कला, त्या क्षेत्रात टेक्नॉलॉजी आल्यामुळं होणारे बदल आणि त्याचे विविधांगी परिणाम याच्याविषयी वेगवेगळ्या ठिकाणाहून वेगवेगळ्या घटनांमुळे चर्चा चालू आहे. याच सगळ्या अनुषंगानं कला असेल, वेगवेगळं मोठे मोठे सेट्स असतील, तंत्रज्ञान असेल, या सगळ्याचा एकमेकांशी काय संबंध होतोय, काय परिणाम होतोय, या सगळ्या विषयात आपण चर्चा करणार आहोत. आणि माझ्याबरोबर आहेत गार्डियन मीडिया अँड एंटरटेनमेंटचे संजय दापके सर. सर, स्वागत आहे तुमचं. सर, हे अगदी रामोजी फिल्म सिटीपासून ते आत्ताच्या पुण्यातल्या शिवसृष्टीपर्यंत असंख्य थीम पार्क्सचे कर्ते करविते आहेत. असे असंख्य मोठ्या मोठ्या भव्य गोष्टी त्यांनी उभ्या केलेल्या आहेत. ते आज आपण जाऊन बघू शकतो. वेगवेगळ्या सिनेक्षेत्रातल्या गोष्टी असतील, कला दिग्दर्शन असेल, या सर्व गोष्टी त्यांनी केलेल्या आहेत. सर, मला इथूनच सुरुवात करायची आहे की विशेषतः जे काम तुम्ही करता, थीम पार्क असेल, एखादी मोठी भव्य गोष्ट उभा करणं आजच्या जगामध्ये की जिथं मोबाईल आहे, टेक्नॉलॉजी आहे, अशा वेळेला या सगळ्या गोष्टी बनवणं, उभा करणं हे समयोचित आहे का? आपण जर अटेंडन्स बघितला तर तो अटेंडन्स त्याचं उत्तर आहे त्याचं. म्हणजे आता आपण फक्त भारतात नको बघायला, आपण जागतिक लेवलवर घेऊयात. डिझनीलँड, युनिव्हर्सल स्टुडिओज या त्यातल्या सगळ्यात मानल्या गेलेल्या संस्था आहेत. सिक्स फ्लॅग आहे, लेगोलँड ही दुसऱ्या याची, आणि मग भारतातली पार्क्स आहेत. आज गार्डियन एंटरटेनमेंट ही आमची जी कंपनी आहे, जी देशात परदेशात आम्ही अट्रॅक्शन्स आणि थीम पार्क्स तयार करतो. डिझनीलँडला रोजचा आकडा त्यांची ऑल 6 पार्क्सची आहेत, म्हणजे शांघाय, हाँगकाँग, ओरलँडो, लॉस एंजेलिस आणि इतर त्यांची, तिथे त्यांचा रोजचा अटेंडन्सचा आकडा 4 लाख क्रॉस करून जातो. 4 लाख व्हिजिटर्स रोजचा. युनिव्हर्सल स्टुडिओ ऑलमोस्ट सिमिलर आहे. सो जगामध्ये पार्क्सना भेटी देणाऱ्यांचा जो आकडा आहे तो प्रचंड आहे. डिझनी हा जो ग्रुप आहे, तर डिझनीचा ग्रुप तुम्ही जर बघितलं, ते रेव्हेन्यूज जर बघितलेत तर 40% रेव्हेन्यू अख्ख्या डिझनी, तुम्हाला डिझनी फिल्म करता माहिती आहे, डिझनीचा 40% रेव्हेन्यू हा त्यांच्या पार्क्समधून येतो. बरं, आता ही स्ट्रेंथ आहे त्याची. तर मग लोक का जातात, तर लोक एक्सपिरियन्स घ्यायला जातात. लोकांना सिनेमा आणि नाटक हे 2 जे आपले जे प्रकार आहेत, एंटरटेनमेंटचे जे प्रकार आहेत, ते 2 डायमेन्शनल आहेत. म्हणजे तुम्ही एका जागी आहात आणि समोरच्या गोष्टी बदलतात, सेट बदलतो किंवा सीन बदलतो आणि तुम्ही स्वित्झर्लंडला जाता, हे येतात. थीम पार्क ही अशी गोष्ट आहे की तुम्ही पण मोशनमध्ये असता आणि समोरची गोष्ट पण मोशनमध्ये असते. त्याच्यामुळे ज्या गोष्टी सिनेमामध्ये आणि नाटकामध्ये तुम्हाला मिळत नाहीत, ते एक्सपिरियन्शियल समाधान, अनुभवाचं समाधान तुम्हाला इथे मिळतं. आणि म्हणून इथला अटेंडन्स जास्त आहे. आज गार्डियन, मी म्हटलं की छोटी कंपनी आहे, पण आज आम्ही जी काही 70, 72, 75 अट्रॅक्शन जगभर आम्ही जी निर्माण केली आहेत, फक्त गार्डियननी निर्माण केलेल्या अट्रॅक्शन्सचा अटेंडन्स हा रोजचा 1,10,000पेक्षा जास्त आहे रोजचा. तर अशा अनेक कंपन्या आहेत. तर दिस इज द आन्सर की आज त्याची गरज आहे का. तर मी म्हणेन की सिनेमा आणि टी व्ही आणि मोबाईलवर जे कंटेंट बघितलं जातो याच्यापेक्षा थीम पार्क हे कम्प्लीट वेगळं मीडियम आहे. त्याचा दोन्हीचं त्याची कंपॅरिझन त्याची होऊ नाही शकत त्याची. आणि म्हणून ते आपल्या जागी, हे आपल्या जागी. त्याचा रिस्पॉन्स, त्याची गरज आहे का, तर अटेंडन्स गिव्स यू युअर आन्सर की येत आहेत लोक, म्हणजे गरज आहे. पण सगळीकडं टेक्नॉलॉजी येते. आता आजकाल तुम्ही ऑक्युलसचा VR गॉगल घातलं की हा सगळा एक्सपिरियन्स घेता येतो. तर या सगळ्याला इन्व्हेस्टमेंट असते, जेवढं मला माहिती आहे, खूप पैसे घालायला लागतात. तर अशा वेळेला येथून पुढं एक आपला हेडसेट घातला आणि सगळं व्हर्च्युअल बघितलं, अशी दिशा होईल का या सगळ्या एक्सपिरियन्सची? नाही, तशी नाही होणार. याचं कारण आहे की काय ना, प्रत्येक जी गोष्ट आपण, जी टेक्नॉलॉजी असते त्याचं पर्टिक्युलर ॲप्लिकेशन असतं. VR आपण जर ती ग्लासमध्ये तुम्हाला सगळं दिसतं, हा झाला एक लार्जर फॅक्ट.
परंतु तो नेमका उपयोग कुठे केला जाऊ शकतो तर एंटरटेनमेंटला व्ही आर हॅज फेल्ड. म्हणजे डिझनीनी त्यांच्या व्ही आर लावलेल्या राईड्स त्यांनी बऱ्याचशा बंद केल्यात त्यांनी. याची कारणं दोन होती त्याची. व्ही आरच्या ज्या ग्लासेस असतात याची दर कॉस्टली. म्हणजे तुम्हाला चांगल्या ऑक्युलस किंवा जर तुम्हाला घ्यायचे असेल तर आज इंडियामध्ये आपण जर बघितलं तर 6,000 8,000 इथपासून पुढे प्राईस सुरू होते. लोकांची वापरायची पद्धत जेव्हा, आणि इथे कसं आहे की थीम पार्क्स आम्ही जी म्हणतो तिथे मासेस असतात, लाखांनी लोक येतात, तर त्याचं रिकरिंग ती मोडतात बिघडतात, तर त्याचा रिकरिंग एक्सपेन्स फारसा परवडणार नसतो. आणि करोना जेव्हा आला ना त्या पर्टिक्युलरली लोकांची अशी एक भावना झाली की दुसऱ्यांनी वापरलेला डिव्हाइस तो किती क्लीन होतोय तो मला नाही वापर, दुसऱ्याने घातलेला चष्मा मला तुम्ही तसाच देताय का, ही शंका लोकांना असल्यामुळे थोडासा व्ही आरचा जिथे मास त्याचं युजेस आहे तिथे त्याचा उपयोग त्याचा कमी झाला. थीम पार्कमध्ये कमी झाला कारण तिथे लक्षावधी लोक रोज ते वापरणार आहेत. पण ट्रेनिंगमध्ये जर म्हटलं तर व्ही आरसारखं दुसरं आज आपल्याकडे म्हणजे ती टेक्नॉलॉजी जी ती इतकी अप्रतिम आहे की एखादं मोठं मशीन आहे त्या मशीनच्या ॲक्च्युअली इंजिनियर आतमध्ये जाऊ शकतो, त्या पार्टला टच करू शकतो, ते रिपेअर करू शकतो. सो प्रत्येक ॲप्लिकेशनची जी स्ट्रेंथ आहे ना तर व्ही आरची मला असं वाटतं की ट्रेनिंग आणि आता हे आर्किटेक्चरल वॉकथ्रूज आहेत त्याचा तुम्हाला छोटा एक्सपिरियन्स 2 मिनिटाचा 3 मिनिटाचा तो देण्याकरता तुम्हाला त्याचा उपयोग आहे. तर त्या क्षेत्रामध्ये व्ही आर इज व्हेरी गुड. पण मास एंटरटेनमेंटमध्ये कदाचित नाही चालणार. एकूणातच ही जी मीडिया अँड एंटरटेनमेंट इंडस्ट्री आहे या इंडस्ट्रीमध्ये टेक्नॉलॉजी प्रचंड वेगाने येते आणि त्याच्यामुळं खूप लोकांचे व्यवसाय रोजगार रिप्लेस होत आहेत किंवा निघून जातात अशी एक चर्चा आहे. गेल्या आठवड्यात जी महाराष्ट्रात घटना घडली त्यानंतर त्या चर्चेनं असा जोर धरला की आज टेक्नॉलॉजी असताना भव्य सेट उभारायची मुळात गरजच काय. त्यामुळं अशा पद्धतीनं ह्या घटनांची उपयुक्तता कमी होत चालली आणि टेक्नॉलॉजी ते कमी पैशात अधिक चांगलं करते. तर या चर्चेबद्दल या फेनॉमेनाबद्दल तुम्हाला काय वाटतं? याला आपण कन्क्लुजन नाही काढू शकत असं की या घटनेमुळं असं म्हणू शकतो की लेबर कमी होईल आणि याची गरजच संपेल असं कन्क्लुजन काढायची अजून तरी स्टेट नाही आहे. परिस्थिती अशी आत्ता की या सगळ्याचं परत ॲज एंटरटेनमेंट हब हे अमेरिका आहे. त्यामुळे अमेरिकेकडंच आपल्याला बघायला लागतं. आपल्याला अमेरिकेमध्ये आता एक लेवल अशी पोचली पूर्णत्वास नाही आहे. म्हणजे ते ए आय लगेच येऊन आता ते झालं आणि जॉब गेले आणि लोक मेले अशी परिस्थिती नाही आहे. आत्ता डेव्हलपमेंट्स होत आहेत. डेव्हलपमेंट खूप फास्ट होत आहेत आणि डेव्हलपमेंट्स समाधानकारक आहेत का तर त्याचं उत्तर मिश्र आहे, हो आणि नाही. कारण त्याच्या आत्ताच म्हणजे गेल्या 5-6 महिन्यामध्ये आत्ता एवढ्या स्टार्टअप की अक्षरशः हजारोनी स्टार्टअप आत्ता कंपन्या त्याच्यात उतरल्यात करायला. सगळ्यांना ते लुक्रेटिव्ह वाटतं. या हजारोमधल्या किती सक्सेसफुल होतील, किती टूल्स त्यातली चालतील माहिती नाही. परंतु याचं एक इंडिकेशन असं आहे की जेवढे मोठे स्टुडिओज आहेत ना, वॉर्नर ब्रदर्स आहे, युनिव्हर्सल आहे, डिझनी आहे, यांनी स्वतःची युनिट्स चालू केली आहेत ए आयचं एक्सप्लोअर करण्याकरता. पूर्णत्वाला आलं आहे का नाही अजून, एव्हरीबडी इज ट्राईंग. त्यात व्हेरियस स्टेजला आहेत. म्हणजे आता लगेच माणूस गेला रिप्लेस झाला अशा लेवलला अजून ते आलेलं नाही. परंतु दीज आर द बिग इन्स्टिट्यूशन्स हू हॅव स्टार्टेड इन्व्हेस्टिंग इन दॅट. नेटफ्लिक्स आहे, नेटफ्लिक्सने त्यात इन्व्हेस्ट केलं आहे. पण नेटफ्लिक्सने अजूनही कंटेंटमध्ये फारसा ए आयला शिरकाव करू दिलेला नाही. मॅनेजमेंटकडे बघतात आणि फार इंटरेस्टिंग आहे. म्हणजे मॅनेजमेंटसुद्धा कुठल्या लेवलनी ते बघतात. एक उदाहरण सांगतो हाऊ दे आर युजिंग इट. पूर्वी स्टुडिओ सिस्टीम असायची आणि अमेरिकेमध्ये स्टुडिओ सिस्टीम म्हणजे कॉर्पोरेट सगळे त्यांचे आणि त्यांनी नेमलेले एक्झिक्युटिव्ह प्रोड्युसर, जशी चॅनलला एक्झिक्युटिव्ह प्रोड्युसर ते एखादा प्रोजेक्ट करायचा की नाही करायचा ठरवतात. एखादा सिनेमाचा एखादा निर्माता दिग्दर्शक तुमच्याकडे स्क्रिप्ट घेऊन आला की दे कॉल इट ग्रीन लाईटिंग. ग्रीन लाईट प्रोजेक्ट करायचा का नाही करायचा हे ते पॅनल बसून निर्णय घ्यायचा. आणि ते खूप सब्जेक्टिव्ह असायचे की मला आवडली कथा, तुला नाही आवडली, एखाद्याला आवडेल नाही आवडेल. बट इन्व्हेस्टमेंट इज ऑफ मिलियन्स ऑफ डॉलर्स त्याच्यामध्ये. आणि मग त्याच्यामध्ये तो धोका घेऊन जो सक्सेसफुल होतो तो त्याचं नाव होतं की अरे ह्यांनी 4 पिक्चर सुपरहिट दिले. जो फ्लॉप होतो तो इंडस्ट्रीतनं बाजूला जातो. बऱ्याचशा स्टुडिओजनी आता काय केलं आहे, ही ग्रीन लाईटिंगची जी प्रोसेस आहे ना त्याच्याकरता त्यांनी ए आय वापरायला सुरुवात केली आहे. दे हॅव ट्रेंड दिस इंटेलिजन्स बाय प्रिव्हियस केसेस की असं स्क्रिप्ट होतं आणि हा पिक्चर इतका चालला, लॉन्च डेट कुठली ठेवावी, प्रमोशन कुठलं करावं, ॲडव्हर्टिजमेंट्स कशा कराव्यात, याच्याबद्दल प्रचंड डेट्याची आतमध्ये उलथापालथ करून तुम्हाला काहीतरी एक इंडिकेशन तुम्हाला दिलं जाईल
की जे कदाचित कॅन्डिड किंवा ऑब्जेक्टिव्ह असेल, सब्जेक्टिव्ह नसेल. सो ती एक प्रकारे स्वतःची जबाबदारी टाळायचा एक प्रकार आहे की याचं समजा अपयश आलं तर ते माझ्यावर नको. कारण शेवटी असं आहे की ह्युमन फॅक्टर तुम्ही टाळू नाही शकत. एखादी गोष्ट आवडली, ज्या माणसाला मास अपील माहिती आहे की मासेसमध्ये काय चालतं, तो माणूस युजली सक्सेसफुल होतो. पण आता ते जाऊन आत्ता तरी AIचा वापर फिल्म इंडस्ट्रीमध्ये म्हटला तर तो ह्या प्रोसेस करता सगळ्यात जास्त चालला आहे. एकीकडे मॅनेजमेंट करतं, दुसरीकडे मी म्हटलं तसं की अजून ही कुठलीही ॲप्लिकेशन्स आहेत, हे तंत्रज्ञान हे पूर्णत्वाला पोचले नाही. अतिशय आत्ता बिगिनिंग आहे. म्हणजे आत्ता त्याचा प्रसिद्धी त्याची खूप होते. म्हणजे आता अगदी सिम्पल की त्याचं युटिलिटी कुठे आहे, त्याचा साईज, त्याची कपॅसिटी काय आहे. तर आत्ता वेमार्क नावाच्या कंपनीनी एक ॲप्लिकेशन काढलं आणि त्यांनी एक टूल काढलं त्यांनी. तर त्यांनी आत्ता मला वाटतं त्यांनी एक फ्रॉस्ट नावाची फिल्म त्यांनी तयार केली, कम्प्लीट AIनी तयार केली. एक बर्फामध्ये घडणारं संपूर्ण एक कॅटास्ट्रॉफी असं त्यांचा सब्जेक्ट. 3 मिनिटाची फिल्म आहे. 3 मिनिटापेक्षा जास्त अजून फार मोठे अख्खी फिल्म तयार झाली वगैरे नाही, 3 मिनिटाचीच आहे. तर AIनी जे शॉर्ट्स कंपोज केले आणि त्यांना जे काही चित्र दाखवलं ते विचित्र आहे. म्हणजे ते एका बाजूला त्याच्यामध्ये असं एक वाटतं की खूप खर्च वाचतो, मला कुठेतरी बर्फाच्या प्रदेशात जाऊन शूटिंग माझं वाचतं. पण तिथली कॅरेक्टर जेव्हा खातात ना, तर ते स्वतःची जीभ खातात असं वाटतं. ते म्हणजे त्यात म्हणजे अजून परफेक्शन करता फार त्याच्यामध्ये व्हावं. AI असं स्वतः अजून करू शकत नाही. पण याच वेमार्कनी काय केलं की त्यांनी $25 त्यांनी सबस्क्रिप्शन ठेवली या फिल्मची, नाही या ॲपची, या टूलची. आणि दे गॉट मोर दॅन 1 लाख सबस्क्रायबर्स विदिन 1 मंथ. बापरे. आता ह्याचा उपयोग कुठे होता सांगतो. छोटी जी फॉर्मॅट्स आहेत ॲड, त्यांनी सुरुवात काय केली की तुम्हाला प्रोफेशनल ॲड मेकरकडे जाणं परवडत नाही आहे, तर हे तुम्ही इन्स्टॉल करा ॲप. हे त्यांचं तुम्ही टूल जे ते इन्स्टॉल करा. ते टूल तुमचं वेबसाईट बघतं, तुमची सगळी सोशल मीडियावरची तुमची अपडेट्स बघतं, तुमचे फोटोग्राफ्स बघतं आणि त्याच्यातून तुम्हाला एक ॲड तयार करून देतं. त्याचं म्युझिक ते कंपोज करतं, त्याची कॉमेंट्री ते लिहितं. आता हे अजून ही बिगिनिंगची स्टेज आहे. तर हे 1 लाख विकले गेले त्याचे. समजा नजीकच्या काळात आपल्याला AIचा उपयोग दिसला तो त्या शॉर्ट फॉर्ममध्ये होईल आणि तो म्हणजे जिथे खरंच इकॉनॉमी गरजेची आहे तिथेच तो वापर. मोठे बिग बजेट सिनेमे आहेत, तिथे सेट्स उभारले जातात युजली, तिथे AIला पोचायला अजून वेळ आहे त्याच्यात. त्याची सगळ्यात पहिली विक्टीम कोण मला जर दिसते ना, तर ती व्हॉइस ओव्हर आर्टिस्ट आहेत. ते आपल्याकडे पण चालू झालं आहे की आज तुम्हाला पाहिजे त्या प्रकारचा आवाज, माणसाचा, बाईचा, हा तुम्हाला पाहिजे त्या डिक्शनमध्ये आणि पाहिजे त्या न्युआन्सेसमध्ये तुम्हाला मिळतो. तुम्हाला ब्रिटिश इंग्लिश मिळतं, तुम्हाला अमेरिकन इंग्लिश, तुम्हाला इंग्लिशचे प्रकार मिळतात, तुम्हाला हिंदीचे प्रकार मिळतात आणि तुम्हाला पाहिजे त्या आवाजाचं टेक्स्चर तुम्ही घेता आणि ते बऱ्यापैकी रिअलिस्टिकला आलेलं आहे. आवाजाच्या बाबतीत, व्हिडिओच्या बाबतीत अजून खूप वेळ आहे. म्हणून मी काय करतो, इंडस्ट्रीतले जे लीडर्स आहेत, लीडर्स म्हणजे कोण, तर हे जे वापरू शकतील, तर माझ्या दृष्टीने इंडस्ट्रियल लाईट अँड मॅजिक ही फार मोठी संस्था आहे. त्यांचं जीवनच हे टेक्नॉलॉजीवर अवलंबून आहे. सिनेमा क्षेत्राशी रिलेटेड दे आर द बेस्ट इन VFX. म्हणजे रिव्होल्युशनाइज एव्हरीथिंग. स्टार वॉरपासून त्यांनी जे काम केलं आहे, जुरासिक पार्कपासून, ते प्रत्येक वेळेला त्यांनीच दारं ओपन केली आहेत. त्यांच्याबरोबरच काम करणारे कोण आहेत, तर कॅमेरॉन आहे, स्पिलबर्ग आहे, जॉर्ज लुका, ही माणसं मोठी आहेत. यांनी टेक्नॉलॉजी पुश केली. सो ILMकडे मी नेहमी बघत असतो की व्हॉट आर दे सेईंग अबाउट दिस. तर आत्ता गेल्याच महिन्यात ILMचा जो CEO आहे त्यांनी फार इंटरेस्टिंग त्यांनी हे केलं आहे की आम्ही याच्यावर लक्ष देऊन आम्ही इन्व्हेस्टमेंट केली आहे याच्यामध्ये, बट वी आर स्टील वेटिंग. अजूनही माझ्या मते, असं तो CEO म्हणतो, की आमची जी ट्रेडिशनल मिनिएचर मॉडेल्स होती, आमचे जे कंपोजिट सेट्स होते, आमचं ग्रीन स्क्रीन होतं, आमचं जे मोशन कॅप्चर होतं, आणि आता त्याच्यामध्ये ॲडिशन हे AI एक त्याचा पार्ट होईल. बट आय डोंट थिंक दॅट AI विल टेक ओव्हर कम्प्लीट थिंग. द होल चेन ऑफ इफेक्ट्स ही AI घेईल असं त्यातनं वाटत नाही आहे, असं इंडस्ट्री लीडर म्हणतो आहे. आपल्याला भारतात काय होतं, त्यांच्या इतका कामाचा अनुभव आपल्याकडे त्या लेवलचं काम जनरेट होत असल्यावर कोणालाच नाही, मलाही नाही, कोणालाही नाही. थोडंफार जवळ जाणारं काम आपण करतो, पण त्या लेवलचं काम नाही. त्याच्यामुळे मला असं वाटतं हे मोठे दिग्दर्शक आणि ह्या ज्या मोठ्या कंपनीज आहेत की जे लँडमार्क काम करतात, त्यांच्याकडे जर नजर ठेवली तर आपल्याला, मला असं वाटतं की AIचा होणारा परिणाम हा काय हा आपल्याला चांगला जास्त कळेल.
AI आपण क्षणभर बाजूला ठेवू, पण ज्याच्यात आता खूप मॅच्युअर यंत्रणा झाली म्हणजे VFX असेल. सो तुम्ही खूप सिनेमांच्यासाठी पण आर्ट डिरेक्शन केलेलं आहे. समजा एक प्रसंग आहे, तर तुम्ही तो हार्ड सेटवर एखादा ₹1,00,00,000 घालून करणं प्रेफर कराल का VFX मध्ये तो सेट उभा करणं प्रेफर कराल? तुमच्या मनात अशा वेळी काय विचार चालू असतो? हे ना ॲक्च्युली दिग्दर्शक जो आहे त्याला जर अक्कल असेल, त्याला जर त्याचं ज्ञान असेल त्याला, की आपल्याला नेमकं काय पाहिजे आहे. मी आता उदाहरण सांगतो की मी करताना मी नेहमी कंपोजिट सेट्स करतो. कंपोजिट सेट्समध्ये पार्ट ऑफ द सेट इज रिअल आणि पार्ट इज ग्रीन, की हे माझ्या रिॲलिटीप्रमाणे कसं आहे. जिथे कुठलंही कॅरेक्टर हे एखाद्या गोष्टीला टच करतं, समजा मी जिन्यावरनं उतरत येतोय आणि मी त्याच्यावरनं मला हात ठेवून पाहिजे, मी म्हातारा माणूस आहे, तो त्याला धरत उतरतोय. मी जर असं म्हणलं की मी ग्रीन स्क्रीन करीन आणि सगळं तो जिना मी सगळा VR मध्ये म्हणजे मी व्हर्च्युअल करीन, तर ते होणार नाही. तो हवेत तरंगलेला वाटेल हात, आणि तेच आज एक्झॅक्टली होतं. म्हणजे बरेचसे स्पेशल इफेक्ट करणारे जे लोक आहेत ना, ते ह्याच्यात जातात की आपण टोटल सगळं ग्रीनवर करू. याचं अगदी नाव घेऊन म्हणजे आता वाईट स्पेशल इफेक्टचं उदाहरण आपण म्हणू शकतो. आदिपुरुष आत्ता आपण बघितलं, विच वॉज कम्प्लिटली शॉट ऑन ग्रीन स्क्रीन, आणि जिथे ॲक्च्युली फिजिकली गरज होती की इथे टच आहे, जिथे एखादी गोष्ट घडते त्याच्या बागनं लोक रिॲक्ट होतात, म्हणजे ती जागा आहे ती पण रिॲक्ट करत असते. त्या जागेची जी रिॲक्शन आहे ती त्याच्यामध्ये शून्य होती. त्याच्यामुळं काय झालं की संपूर्णपणे तो रिॲलिटीपासून तो सिनेमा लांब गेला. तर ह्या गोष्टी आपण जर पाळल्या नाहीत तर त्या होतात. तर म्हणून इवन जगभर लोक काय करतात, अजूनही कंपोजिट सेट्स, म्हणजे अगदी कॅमेरॉनचा जर आपण अवतार घेतला तर अवतार तर सगळा सिनेमा ऑलमोस्ट 3D अवतारवरच आहे. म्हणजे त्यांनी सगळा ते 3D त्यांनी मॉडेल्स करून गेलेत, पण त्यांनीसुद्धा कंपोजिट सेट्स केलेत जिथे टच आहे, जिथे माणसं त्यांच्या मागच्या बॅकग्राऊंड्स आहेत. तर हा की मला ₹1,00,00,000 खर्च येणार आहे. आता आपण फिगर घेतली की 1,00,00,000. मी जज करायला पाहिजे की हा शॉट मला माझी डोक्यातली माझ्या कॉस्ट काय आहे. आता समजा एखादा माणूस पळत जातोय आणि तो लांब जातोय आणि एखादा कॉरिडॉर आहे आणि त्याला काहीतरी त्या प्रत्येक दारामध्ये तो काहीतरी रिॲक्ट करतोय तिथे, तर त्यातला काही पार्ट हा तुम्हाला रिअल करणं गरजेचं आहे. तो सगळा तुम्ही ग्रीन करून तुम्हाला त्याचं फील तुम्हाला येणार नाही. दुसरी गोष्ट की तुम्ही सुतार, लेबर यांचा खर्च तुम्ही वाचवाल, पण ह्याचं जे मॉडेलिंग, लाईटिंग आणि हा जो करणारा स्टाफ आहे याला तुम्हाला पैसे द्यायलाच लागणार आहेत. तर हा शॉट टू शॉट ॲक्च्युली जेव्हा जो दिग्दर्शक आणि VFX डायरेक्टर आणि त्याचा जो प्रोडक्शन डिझायनर असेल, ह्या फार मोठा यांचा रोल आहे. म्हणजे जसं झालं ना की टायपिंग गेलं आणि DTP आलं, तर टायपिस्ट लोक किती होते. म्हणजे माझ्या लहानपणी बघितलं की चौकात लोक तुम्हाला टाईप करून द्यायचे. तर वन फाईन मॉर्निंग ते गेले आणि त्याच्यानंतर DTP आलं. टाईप करणारे तेच आहेत, पण त्यांनी जे शिकले त्यांना ते सर्वाईव्ह झाले त्याच्यातनं. फिल्म एडिटिंग होतं, सेल्युलॉइडवर फिल्म करायचे. मी सेल्युलॉइडवर पण फिल्म एडिट केलेलं आहे. मी लिनियर बाकीच्या टेप्सवर पण केलं आहे आणि नॉन लिनियर. दोज हू चेंज्ड दे कॅन सर्वाईव्ह आणि दे हॅव देअर रोल. म्हणजे प्रोडक्शन डिझायनर आज चांगला जर प्रोडक्शन डिझायनर असेल तर त्याला असं अजिबात नाही की माझं ह्या नवीन तंत्रज्ञानामुळे मी एक्सटिंक्ट झालं. उलटं त्याची जबाबदारी वाढते की मी याच्यामध्ये इकॉनॉमी साधून मी जास्तीत जास्त परिणाम मी काय देऊ शकेन याच्यात फक्त डोकं वेगळ्या पद्धतीने चालायला पाहिजे. हा तर एक भाग झाला. दुसरा प्रश्न असा होतो की तुम्ही जे थीम पार्क करता ते आपण बाजूला ठेवू, यू गो अँड गेट दॅट एक्सपिरियन्स, म्हणजे इट्स अ बाय चॉईस डिसिजन. पण अदरवाईज माझे जे एंटरटेनमेंटचे एक्सपिरियन्सेस आहेत हे बरेचसे आता जर का मोबाईलवरच होणार असतील. सो आता पूर्वी माणसं समजा 4 सिनेमे वर्षातनं बघत असतील तर आता एखादा बघतात, पण 15 सिनेमे 7 इंची स्क्रीनवर बघतात. मग यातलं डिटेलिंग, फाईन ट्युनिंग, सेट या कशाचाच जर का म्हणजे मी शेवटी 7 इंचात बघणार असेल तर मग याचं महत्त्व राहतं का, आणि मग त्यानं काय होईल. आता राजमौली साहेब घ्या, मणिरत्नम घ्या, त्याने आता ते PS केला, RRR केला, हे सिनेमे त्यांनी जाणीवपूर्वक मोठ्या स्क्रीनचे केलेले आहेत आणि त्याचं बॉक्स ऑफिस कलेक्शन तुम्ही बघताय. आत्ताही मोबाईलच आहे, मोबाईलच्या जमान्यातच हे रिलीज झालेले आहेत, पण तरीसुद्धा थिएटरमध्ये जाऊन बघतात बिकॉज दॅट थिएट्रिकल एक्सपिरियन्स इज समथिंग मोर. म्हणजे 1000 कोटी सोपी रक्कम नाही आहे. 1000 कोटी कुठल्याच बाबतीत सोपी रक्कम नाही. याला जगभर त्याला आज त्यांच्या कलाकृतीचं कौतुक होतं. PS तेवढा सक्सेसफुल नसेल कमर्शियली, पण तरी 400-500 कोटीचा आज त्यांनी गल्ला केला. आणि मणिरत्नम हा माणूस असा आहे की त्याचं जे व्हिजन आहे ते पडद्यावर बघण्याकरता अनफॉर्च्युनेटली सवय लोकांना मोबाईलवर बघायची झाली आहे. त्याच्यामुळं ऑफकोर्स काही टक्के ऑडियन्स हा
100% कमी झालं नाही जाणार, म्हणजे काही केलं नाही. म्हणजे अगदी सांगायचं उदाहरण झालं तर कतार एअरवेजनी मी प्रवास करत होतो पहिल्यांदा, आणि ही घटना आहे साधारणतः 8-9 वर्षापूर्वीची. ओके. इंटरनॅशनल प्रवासामध्ये तुमच्या प्रत्येकाच्या सीटला समोर मोठा स्क्रीन असतो, 13 इंची स्क्रीन असतो, त्याच्यावर सगळ्या सिनेमा असतात. लोकांच्या मोबाईलचं जे ॲडिक्शन आहे, तर कतार एअरवेज वॉज द फर्स्ट की त्याचा जो रिमोट कंट्रोल असतो ना, त्याच्यामध्ये छोटा LCD असतो, त्याच्यामध्ये तीच मूवी प्ले होती. तर मी सहज टॉयलेटला म्हणून मागे जाताना मी बघत होतो, 60% लोक तो रिमोट काढून त्याच्यात बघत होती. तोच मूवी तुम्हाला 13 इंचीवर अवेलेबल असताना, हे गमतीचा फॅक्ट आहे. सो लोक त्या तुमच्या मोबाईलची इतकी सवय झाली आहे त्याला ॲप, तर त्याच्याकरता कंटेंट जर निर्माण केला तर तो अवतार भारतात येऊन 500 कोटीचा धंदा करून जातो. लुकास, आता इंडियाना जोन्स आहे, त्याचा तुफान, त्याचा आता काय, त्याचं आता जे प्रमोशन जगभर चाललं आहे. तर दिस पीपल मेक मूवीज फॉर बिग स्क्रीन. हा एकच आता मार्ग उपलब्ध आहे सिनेमाच्या निर्मात्यांच्याकरता, की तो कंटेंट करा, तो लोकांना असं वाटलं पाहिजे की मग मोबाईलवर बघून मला उपयोग नाही. बाहुबली आहे, आणि याच्यात परदेशी जायची गरज नाही, आपल्याकडे लोक करतायत हे, आणि त्यांना सक्सेस त्यांना मिळते. किती राहील माहिती नाही. हे हळूहळू एक दिवस असा येईल 15-20 वर्षांनी की सगळेच त्या मोबाईलला ॲडिक्ट झालेले असतील. मग सिनेमा इंडस्ट्री राहील का नाही राहील माहीत नाही. तर हे तर झालं याच्या एक्झिक्युशनबद्दल, म्हणजे तुम्ही असं कराल, तसं कराल, हे कराल, ते कराल. आत्ता जे अमेरिकेत चालू आहे की लेखक संप करून बसले 2 महिना झाला की विचार मशीन करते. आत्ता आजकाल समजा आमच्याकडं डिझाईन करायचं असेल बेसिक कुठलं तरी, तर त्या मिड जर्नीवर टाका, तर डिझाईन तयार होतं, आणि ते युनिक असल्यामुळे व्हायरल जास्त होतं. उदाहरणार्थ म्हणजे कुठलंही क्रिएटिव्ह माणसानं करण्यापेक्षा, मग कुणी कविता लिहितं, कुणी हे करतं. तर मशीननं विचार करणं हे कितपत व्हायबल आहे भविष्यात व्हायबल आहे. आत्ता व्हायबल आहे की नाही माहिती नाही. आता संपाचं जे झालं ना, संपाचं बरेच त्याच्यामध्ये, म्हणजे हॉलिवूडची जी इंडस्ट्री आहे, त्यांच्या गिल्ड्स आणि त्यांच्या युनियन्स जे आहेत ते एवढ्या प्रचंड स्ट्रॉंग आहेत, आणि दे सेफगार्ड इंटरेस्ट ऑफ देअर सबस्क्रायबर्स, त्यांचे जे मेंबर्स आहेत त्यांचं. म्हणजे मी बघितलेत की हॉलिवूडची कॉन्ट्रॅक्ट्स 450 पानी कॉन्ट्रॅक्ट्स असतात, आणि त्याच्यामध्ये रॉयल्टीज, प्रोटेक्शन, पायरसी, या सगळ्या एवढा उपाभोग केलेला असतं की एक चॅप्टर त्यातला जो कॉन्ट्रॅक्टचा आहे हा 50-50 पानी चॅप्टर. म्हणजे तुम्हाला ते बघायला, तुम्हाला ते तुमच्या लिगलकडेच द्यायला लागेल. तुम्ही यू कांट सीट. तर इतकं ते हे आहे, आणि त्यांना आता वास लागलेला आहे त्यांना की हे जर झालं त्याच्यामध्ये आपल्या इन्कमवर आपल्या डायरेक्ट परिणाम त्याच्यावर होऊ शकतो. म्हणून आता ते संपवतात, आणि त्यांना ॲक्च्युली त्यांना या मॉडिफिकेशन्स पाहिजे आहेत की त्याच्यात त्यांचं मेन डिमांड त्यांची अशी आहे की मी जर लिहिलं तर माझं लिखाण हे तुम्ही AIला टीच करण्याकरता वापरू शकणार नाही. हा त्यातला पहिला मुद्दा. स्क्रीन रायटिंगचं क्रेडिट माझं कधी मी AIला शेअर करणार नाही, बिकॉज फायनली इट्स माय रायटिंग. आणि माझी फी आहे ती मी कमी करण्याची शेअर करणार नाही मी. या 3 याच्यावर आत्ता नवीन कॉन्ट्रॅक्ट्स, लिगल फर्म्स त्याच्यामध्ये त्या हे करत आहेत, त्याच्यात काम करत आहेत त्याच्यात. पण मला असं वाटतं की किती जरी झालं, समजा अगदी अत्युच्च लेवलला AI गेलं, तरी AI इज फायनली टेकिंग समथिंग फ्रॉम यू अँड डुईंग इट. पण आपलंच जर उदाहरण घेतलं की माडगुळकर जसं लिहितात, दैव जात दुःखे भरता दोषना कोणाचा, पराधीना आहे जगती पुत्र मानवाचा, ह्या ज्या 2 लाईन आहेत, त्यात कुठलंही काव्य घ्या चांगल्या लोकांचं, हे AI कितीही इनपुट दिली तरी करू शकेल का, हे काव्याचं उदाहरण आहे. अशाच कथा आहेत, अशीच चित्र आहेत लोकांची. चित्र हे माध्यम मला कदाचित असं वाटतं की मिडजर्नी सारखं आहे की त्याला 200 चित्र जर MF हुसेन साहेबांची दिली ना, तर ते त्या शैलीतलं काहीतरी करेल. पण ते चित्रसुद्धा जे आहे ते कुठल्या माइंडसेटमध्ये हुसेननी काढलं होतं, तो एका त्या क्षणाचा ते प्रतिबिंब होतं. तर ते नाही, इथे घाऊक त्याचा बाजार होईल. हे सगळ्याच कलांच्या बाबतीत आहे. संगीत झालं तर संगीताची तशी आता मोडतोड बरीचशी चालूच आहे, पण अभिजात संगीत आहे. आता म्हणजे परत माळू की त्या तिथे पलीकडे माझ्या प्रियचे झोपड्या, असं एखादं सिम्पल गाणं आहे ना, याची 50 वर्षांनी तुम्हाला तुम्हाला AIकडनं मिळतील. पण मी म्हटलं की पराधीन आहे जगती दोषना कोणाचं, हे कसं येईल, म्हणजे इमॅजिन करून जरी झालं ना, तरी अशी कित्येक क्लासिक उदाहरणं आहेत की जी माणसाच्या ब्रेनमधनंच येऊ शकतात, आणि त्याची शेवटपर्यंत त्याची जी वॉर्मथ आहे, त्याच्यामध्ये येणारी कळकळ आहे, आपल्या ज्या भावना आहेत त्या युनिक असतील, आणि त्याच लोकांना त्याच टच करतात. लोक का रडतात? सहजासहजी लोक नाही रडत. लोक का हसतात?
तर ते आत्ता जर विचार केला तर असं वाटतं की हे असं जनरेट करणं यायला त्या प्रमाणात अवघड आहे. पण दिस इज लाईक प्रीमॅच्युअर टाइम्स. वी डोंट नो. आफ्टर 20 वर्ष 25 वर्ष ती कदाचित प्रोफिशियन्सी पोचलेली असेल, माहीत नाही. पण इथं तुमच्यासारखी लोक जी आहेत, जी या प्रोफेशनचा वेगवेगळ्या प्रकारे भाग आहेत, त्यांच्यासाठी हा इथिकल कॉल नाही आहे का की मी चूज करायचं का नाही? उदाहरणार्थ समजा तुम्हाला एक प्रोजेक्ट करताना इथं यायनं माझं काम 8 रुपयात होतं आणि माणसाकडनं 15 रुपयात होते आणि हे काम माझ्यासाठी काही मस्ट हॅव नाही आहे. तर हे जे डिसिजन ऑफ इथिक्स येणार आहेत या इंडस्ट्रीमध्ये, त्याच्याकडे तुम्ही कसं बघता? नाही, एथिक्सचा मुद्दा थोडा बाजूला ठेवला जातो जेव्हा कॉस्ट फॅक्टर येतो तेव्हा, की मी काय करतोय हा फक्त की मी ही साधी गोष्ट आहे. मी आणखी त्याचं एक गमतीदार उदाहरण देतो की सेट मी कसा करायचा, त्याच्यामध्ये बाबा 40 लेबरचं घर चालतंय. अरे हो, त्यांचं घर चालतं, पण माझं घर चालणार आहे की मला ते स्वस्तात मिळालं तर चालणार आहे, हा माझा प्रत्येकाला तो व्ह्यू पॉईंट असणार. त्यामुळे त्याच्यामध्ये एथिक्स फारशी काम नाही करणार. त्याच्यामध्ये जे स्वस्त होईल त्याच्यात चालेल. पण तिथे जर अनकॉम्प्रोमाइजिंग डायरेक्टर असेल, कॅमेरॉनसारखा डायरेक्टर आहे, तर तो अजूनही कॉम्पोजिट सेट्स तयार करतो. तो त्याच्याकडे भरपूर काम आहे, त्याच्याकडे सेट डायरेक्टर्स, त्याचे प्रोडक्शन डिझायनर्स आर व्हेरी वेल पेड. त्यांची सगळी इंडस्ट्री तशी चालू आहे. बरं, कामाचा व्हॉल्यूम आता इतका वाढतोय. OTT प्लॅटफॉर्म म्हणजे एकीकडे आपण म्हणतो की एखाद्या प्रोजेक्टचं काम कमी झालं, अरे पण तशा पद्धतीचे 10 प्रोजेक्ट्स चालू झालेत ना, तर कुठे ना कुठेतरी ते असं काम कमी नाही होत. एथिक्सचा प्रश्न कुठे येतो? आत्ता मराठीमध्ये मी 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 मराठीतच काम केलेलं आहे. हिंदीचं थोडं टेम्परमेंट न जुळलं, मी हिंदीत फार काम नाही केलं. महेश कोठाऱ्यांचं पुष्कळचं काम मी केलं त्यांचं. आता एक चर्चा चालली आहे आत्ता की लक्ष्मीकांतला आपण परत एखाद्या पिक्चरमध्ये त्याला आणायचा का. ओके, म्हणजे ही एक पॉसिबिलिटी आहे. आता लक्ष्मीकांत हा मराठीतला आहे आणि तो आणला तर तो लोकांना USP होईल. तो रिअलिस्टिकली आणता येईल का? तर हो, आणता येईल. आत्ता आपली तशी आत्ता कॅपेबिलिटी आहे. माझ्याकडे आज सगळं मोशन कॅप्चर आहे, उत्तम त्याचं परफेक्ट त्याचं 3D मॉडेल आहे. सो लाईव्ह आणि आर्टिफिशियल यांचा सीन मी एखादा मिमिक्री लक्ष्मीकांतची करणार असेल, तो डायलॉग त्याचे बोलेल, तो रिॲक्ट करेल. तर ते आता लक्ष्मीकांतचं मानधन कोणाला जाईल, हा त्यातला एथिकल पॉईंट आहे. बरोबर. ओके, आता ह्याचाच जर आपण विचार केला, परदेशी आत्ता काय चाललं आहे त्यांचं आत्ता, की पुष्कळ मॉब सीन असतात. म्हणजे मेन ॲक्टर आणि मेन ॲक्ट्रेस तर वेगळा झाला, मॉब सीन असतात. समजा मी 1000 लोकांचं बॉडी स्कॅन करून ठेवलं एकदाच, त्यांना एकदाच पैसे दिले त्यांना, आणि कुठल्याही मॉब सीनमध्ये मी मला पाहिजे तो चेहरा त्याला चिकटवला आणि मी त्यांना चालतो. हे शक्य आहे आत्ता, हे शक्य आहे. एथिक कम्स देअर, की मग त्याचं प्रत्येक वेळेला मी त्यांचं समजा जर 50 वेळा वापरलं तर त्याचं मी मानधन द्यायचं की नाही, हा एथिकल मुद्दा आहे. का ते एकदाच त्यांना एकदा वन टाइम दिलं, आता त्याच्यावर भांडणं चालली आहेत त्याच्यावर आत्ता. सो एथिक्स इथे येईल की त्याचं पैसे त्यांना मिळणार आहेत की नाही त्याचे. आता एजिंग करता आत्ता भरपूर आत्ता सॉफ्टवेअर, मी म्हटलं असं की गेलेला समजा संजीव कुमारला घेऊन मला एखादा काढायचा आहे, सिरियसली जर कोणी आत्ता ठरवलं ना तर वी कॅन डू इट. गेलेला कुठला ॲक्टर आहे, मग त्याच्यावर रॉयल्टी कोणाची आहे त्याची माहिती नाही. आत्ता या AI मधल्या सगळ्या ग्रे एरियाज, एथिकल आणि लिगल ज्या एरियाज आहेत ते आहेत. शेवटच्या टप्प्याकडे येताना हे सगळं घडत राहील, अनइव्हिटेबल आहे टेक्नॉलॉजी. रिव्हर्स इफेक्ट म्हणून लाईव्ह गोष्टी, जसं तुमचं एक्सपिरियन्स सेंटर आहे किंवा वेगवेगळ्या गोष्टी, यांची डिमांड वाढेल का? कारण असं म्हणतात की कोविड नंतर नाटकं किंवा परफॉर्मन्सेस इतके जास्त चालत आहेत की लोकांना आता त्या स्क्रीनचा फटीक आलाय. तर असं रिव्हर्स घडायची शक्यता किती वाटते? रिव्हर्स घडायचं आता ही अजून इट्स टू अर्ली टू से, कारण कोविडच्या नंतर आत्ता आपण दुसरंच वर्ष आहे. पण माझा स्वतःचा अनुभव आहे की आत्ता ज्या मी काही नाटक करत नाही, त्याच्यामुळे नाटकाचा मला किंवा बाकीचे शोज मी करत नाही त्याचा मला अनुभव मला नाही आहे. परंतु पार्क्सचं मी असं 100% सांगू शकतो की त्याला तो शब्दही कॉइन, लगेच आपल्याकडे लगेच शब्द कॉइन होतात. रिव्हेंज टुरिझम त्याला म्हणतात त्याला. तर आत्ता सुट्टीच्या दिवसांमध्ये सगळी पार्क्स ओसांडून वाहत आहेत. म्हणजे नेव्हर बिफोर. कोविडच्या आधीच्या लेवल्स होत्या ना, त्या सगळ्या ओलांडून अबाउट 1.5 टाइम्स व्हिजिटरसारखं. आता हा फिनॉमिनन आपण फक्त कोविडला चिकटवू शकतो का हा परमनंट होणार आहे? लोकांना ते अनुभव जास्त वाटत आहेत. एकीकडे कंटेंटचा क्वालिटी कमी झाली आहे, ती फक्त मोबाईलमध्येच बघायची आहे, किंवा कंटेंटचा मारा एवढा प्रचंड झाला आहे की मी काय बघून काय नको, त्यापेक्षा एखाद्या जागी गेलं तर मला ते होतं. हे फॅक्टर्स त्याच्यामध्ये आहेत नाही आहेत, याच्यावर अजून थोडं रिसर्च व्हायला पाहिजे असं मला वाटतं. म्हणजे इट्स टू अर्ली टू से. हेच जर कंडिशन अशी राहिली किंवा पुढच्या 2-3 वर्ष ही संख्या वाढत राहिली तर निश्चितपणे म्हणता येईल की ह्या कंटेंटला लोक कंटाळून त्यांना दे नीड मोर रिअल एक्सपिरियन्स, रिअल टच,
रिअल फील हा त्यांना पाहिजे. त्याला आणखी 1-2-3 वर्ष त्याला जायला लागतील. हे सगळं बदलत असताना खूप जण याच्यात करिअर करू बघतात किंवा खूप जण सजग प्रेक्षक असतात, त्यांना या सगळ्यातला एक सेन्स हवा असतो. तर तुम्ही या सगळ्या एन्थुझियासना, मीडिया आणि एंटरटेनमेंटमधल्या सर्व प्रकारच्या एन्थुझियासना काय गोष्टी सांगाल, काय घडतंय, काय घडायला हवं आणि त्यांनी त्यांच्या त्यांच्या रोलमध्ये काय करायला हवं? प्रेक्षकांच्या बाबतीत काय फारसं आपण बोलू शकत नाही, कारण त्यांची आवड निवड ही प्रत्येकाची इंडिव्हिज्युअल असते. त्यांना असं काहीतरी उपदेश करायला जाणं हे म्हणजे ते इट्स नॉट करेक्ट फॉर अ टेक्निशियन लाईक मी. पण आता जी मुलं याच्यामध्ये करिअर करू इच्छित आहेत तर त्यांना पुष्कळ भेटायला येतात. त्यांना मी त्यांना सांगतो की डोळे उघडे ठेवून तुम्ही चॉईसेस करा. काय आवडतं आहे तुम्हाला, साऊंड आवडत असेल तर साऊंडमध्ये काय करायचं, VFX नुसतं VFXचं आपण जर घेतलं तर VFXमध्ये कितीतरी प्रकार आहेत. मॉडेलिंग आहे, ॲनिमेशन आहे. तर हे प्रत्येक प्रकार स्वतःला आणखी वर घेऊन जाणार आहेत. असं होत नाही की मला हे पण येतं, हे पण येतं, हे पण येतं, मग तुम्ही तिथेच राहाल. तुम्हाला फायनली कशात तरी तुम्हाला मास्टरी तुम्हाला मिळवायला लागते. तर त्याच्यावर तुम्ही स्वतःला पॉलिश करा. ते तसा जॉब तुम्ही मिळवायचा प्रयत्न करा. त्याच्यात तुम्हाला शिकायला मिळेल आणि 100% यातला कुठलाही क्राफ्ट जर आज आवड असेल आणि त्यात तरुण मुलांनी जर निवडला तर त्याला पुढच्या 15 ते 20 वर्षात दॅट विल बी द थिंग. म्हणजे त्यांना काळजी पडणार नाही की मी कसा जगू, हे नाही होणार. त्यांना त्यांच्या आवडीचं त्यांना काम निश्चित मिळेल. तुमच्या कामामध्ये फक्त छान कन्सिस्टन्सी हवी, तुमच्याकडे तुमचं स्वतःचं वेगळेपण हवं दाखवायला आणि तुमचं काम स्टँड आउट झालं पाहिजे तुमचं कुठेही केलं तर. आणि त्याच्याकरता एकच आहे, प्रॅक्टिस खूप. मला सगळ्यात आत्ता असं वाटतं की मुलं काम करतात परंतु ते तेवढा जॉब कंप्लीट करायचा आहे म्हणून करतात. पॅशन म्हणून करणारी संख्येने कमी असतात. पॅशन म्हणून तुम्ही काम केलं, थोडंसं तुम्ही जर धीर धरलात आणि तुमच्या कामाचा सुंदर तुम्ही पोर्टफोलिओ तुम्ही तयार करू शकलात तर मला असं वाटतं की खूप ऑपॉर्च्युनिटीज या हे सगळं नवीन होतं आहे. आता मी रिटायर होईन, मी काय आणखी 5-10 वर्षात मी इंडस्ट्रीतनं गेलाच, पण या नवीन याच्याकडे नीट बारकाईनं जर लक्ष ठेवलं आणि स्वतःला जर व्यवस्थित आपण त्यातनं फोकस केलं तर खूप मोठ्या ऑपॉर्च्युनिटीज आहेत. संजय सर, तुमचे खूप खूप आभार. खूप इंटरेस्टिंग ग्लोबल इन्साईट आम्हाला कळले. परत भेटूया, पण इथंच थांबू. धन्यवाद. नमस्कार.